नवीन युट्यूब क्रिएटर्स आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तर छान बनवतात, पण त्यांना प्रॉब्लेम कुठे येतो की ज्यावेळेस ते आपल्या त्या व्हिडिओला थंबलाईन द्यायला जातात त्यावेळेस त्यांना व्यवस्थित थंबलाईन जमत नाही. तर त्यांनी त्यांच्या व्हिडिओला थंबलाईनच दिलं नाही तर युट्यूब काय करतं, रॅन्डमली कुठलंही थंबलाईन आपल्या व्हिडिओमधील एखादं थंबलाईन आपल्या व्हिडिओला देतं. नवीन नवीन बहुतेक खूप साऱ्या जणांना हा प्रॉब्लेम येतो की आपल्या व्हिडिओला थंबलाईन देता येत नाही. मला सुद्धा सुरुवातीला असा प्रॉब्लेम यायचा की मला माझ्या व्हिडिओला व्यवस्थित थंबलाईन देता येत नसायचं. ऑडियन्स मुख्य करून आपल्या व्हिडिओचं थंबलाईन बघून आपला व्हिडिओ क्लिक करायचं की नाही हे ठरवतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रीमध्ये एक ऍप आहे की ज्या ऍप मधून आपण आपल्या व्हिडिओला थंबलाईन देऊ शकतो. हा ऍप एकदम फ्री आहे. सुरुवातीला मित्रांनो तुम्ही शक्यतो फ्री ऍप यूज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे AI चॅट जीपीटी कडनं आपण आपल्या व्हिडिओला थंबलाईन कसं घ्यायचं. तर हे ऍप बिलकुल फ्री आहे आणि या ऍप मधून आपण आपल्या व्हिडिओला थंबलाईन वापरलं, थंबलाईन बनवून घेतलं तर कुठल्याही प्रकारचं आपल्याला कॉपीराईट येणार नाहीये किंवा व्हिडिओ मॉनिटायझेशनला सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. बरेचसे युट्यूब क्रिएटर आता चॅट जीपीटी कडनंच आपल्या व्हिडिओला थंबलाईन घेतात आहे. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की चॅट जीपीटी कडनं आपण आपल्या व्हिडिओला थंबलाईन कसं घ्यायचंय. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तर आपल्याला फ्रीमध्ये आपल्या युट्यूब व्हिडिओला थंबलाईन घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये चॅट जीपीटी हा ऍप असणे आवश्यक आहे. जर नसेल तर तुम्ही आता डाउनलोड करून घ्या. तर सुरुवातीला आपण आपल्या चॅट जीपीटी ऍप वरती येऊयात. यामध्ये तुम्हाला ज्या व्हिडिओसाठी टायटल बनवायचंय त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही तुमचा एक फोटो घ्या. हा फोटो तुम्ही आधीच काढून क्लिक करून ठेवा. आता मी माझ्या या व्हिडिओसाठी हा फोटो घेतोय. तर आता आपण यामध्ये आपल्या व्हिडिओला काय टायटल द्यायचंय, आता थंबलाईन वरती काय टायटल हवे हे तुम्ही इथे टाईप करायचं. टाईप करू शकताय किंवा व्हॉइस कमांड सुद्धा देऊ शकताय. तर आता मी एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतोय. आता आपण या व्हिडिओला असं समजूयात की आपण हा व्हिडिओ बनवतोय, तर याच्यामध्ये आपण असं असं सांगूयात की चॅट जीपीटी कडने आपण AI थंबलाईन कशी बनवून घ्यायची आहे. तर मी आता इथे व्हॉइस कमांड देतोय. चॅट जीपीटी कडने आपण थंबलाईन कशी बनवून घ्यावी याविषयी मला थंबलाईन बनवून द्या. तर आता ही व्हॉइस कमांड घेते. यामध्ये 10 ते 15 सेकंद जाऊ शकताय. तुम्हाला ज्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्ही व्हॉइस कमांड देऊन तुमच्या व्हिडिओला थंबलाईन बनवू शकताय. तर आता आपण हा एक फोटो दिलेला आहे. आपला विषय पण टॉपिक पण दिलेला आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या फोटोमध्ये काही सुधारणा करायची झालं. आता माझ्या या शर्टचा कलर क्रीम कलर आहे. जर तो रेड करायचा झाला, आपण रेड कलरचा शर्ट बनवून द्या म्हटलं तर ते रेड कलरचा शर्ट सुद्धा आपल्याला बनवून देतोय. तर आता आपण म्हणतोय की मेक दिस मॅन हँडसम, हे आता आपण कमांड दिलेली आहे. तर आता आपण बघूयात की याच्यावरती आपल्याला कुठले थंबलाईन देते. एक 10 ते 15 सेकंद घेणार आहे. 10 ते 15 सेकंदामध्ये आपल्याला रेडी थंबलाईन मिळणार आहे आपल्या व्हिडिओसाठी. यामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड कुठलेही थंबलाईन यामध्ये बनवून घेऊ शकता. तुम्हाला तुमचा फोटो जर त्यामध्ये ऍड करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. जर तुम्हाला तुमच्या फोटो व्यतिरिक्त दुसरं काही दाखवायचं असेल, आता सपोज तुमचा जर एखादा रेसिपीचा चॅनल आहे, तुम्हाला असं टायटल पाहिजे की वांग्याचे भरीत कसे बनवायचे, यामध्ये तुम्ही मला एक डिश मध्ये वांगी दाखवा, तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये एका डिश वांगी दाखवू शकताय. तर आता तुम्ही पाहू शकताय की चॅट जीपीटीने आपल्याला थंबलाईन कसं बनवून दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत, तुम्हाला कुठला रंग बदलायचा आहे, तर तुम्ही यामध्ये बदलू शकताय. तुम्ही ती कमांड देऊन यामध्ये तुम्हाला पाहिजे तो चेंजेस करू शकतो. यामध्ये आपल्याला या व्हिडिओसाठी चॅट जीपीटी कडनं टायटल सुद्धा मिळू शकतंय, थंबलाईन मिळत आहे. तुम्हाला पाहिजे टॅग हॅशटॅग सुद्धा तुम्हाला या व्हिडिओसाठी तुम्हाला चॅट जीपीटी कडनं फ्री मध्ये मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चॅट जीपीटी कडनं एक थंबलाईन आलेलं आहे. हे खूप छानपैकी थंबलाईन आहे. तर आता तुम्ही हे थंबलाईन सेव्ह करून ठेवा. वरती सेव्हचं ऑप्शन आहे, तुम्ही सेव्ह करून ठेवलंय. आता आपण यानंतर वायटी स्टुडिओला यायचं आपल्या. आता तुम्ही तुमच्या वायटी स्टुडिओला आलात तर तुम्हाला हे थंबलाईन तुमच्या ज्या व्हिडिओला लावायचंय तो व्हिडिओ तुम्ही ओपन केलाय. वरती तुम्ही पेन्सिल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक पेन्सिलचं ऑप्शन दिसते पुन्हा, त्याला आपण क्लिक करायचंय आणि त्यामध्ये थंबलाईनचं ऑप्शन येतंय. तर तुम्ही खाली गॅलरीमध्ये तुमचं जे काही थंबलाईन सेव्ह झालेलं आहे तर ते तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक करून डन करायचंय थंबलाईन. आणि या प्रकारे तुम्हाला जसे पाहिजे तसे त्या प्रकारे तुम्ही ते थंबलाईन ऍडजस्ट करू शकताय.
थंबलाईन ऍडजस्ट केल्यानंतर वरती डन म्हणायचंय, वरती सेव्ह करायचंय. तर आता हे सेव्ह झालेलं थंबलाईन आहे. बघा किती छानपैकी आपल्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये चॅट जीपीटी कडनं एक आपल्याला आपल्या व्हिडिओसाठी खूप छान असं क्लिकेबल थंबलाईन मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण दिवसाला फ्रीमध्ये चॅट जीपीटी कडनं 3 वेळा, एका दिवसाला 3 वेळा थंबलाईन बनवू शकतोय. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त थंबलाईन बनवायचे असतील, त्याचे काही चार्जेस आहेत ते पे करावे लागतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फ्री ऍप मधून तुमच्या व्हिडिओसाठी थंबलाईन देऊन तुमचा व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह करू शकताय. तुमच्या व्हिडिओचे थंबलाईन जर अट्रॅक्टिव्ह असेल तर यामुळे तुमचा व्हिडिओ रन व्हायला, व्हायरल व्हायला मदतच होणार आहे. तर मी तुम्हाला एक सल्ला देतोय की शक्यतो सुरुवातीला तुम्ही फ्री ऍपच, जास्त करून फ्री ऍपच वापरा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.